तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज 2 नोव्हेंबर रविवार. शेतकरी मित्रांनो, आज कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यात तसेच शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवस राज्यात पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड, लातूर, धाराशिव संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी मराठवाड्याच्या शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो नाशिक असेल, मालेगाव असेल, या ठिकाणी नंदुरबार, जळगाव, या ठिकाणी धुळे शेतकरी मित्रांनो या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे. जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही, मात्र शेतकरी मित्रांनो तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल, अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जसे पुणे असेल, पुण्याच्या आसपासचा परिसर असेल, या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सातारा असेल, कराड असेल, विटा असेल, पंढरपूर असेल, सोलापूर, सांगली, जत या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कल्याण डोंबिवली असेल, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल व या परिसरातील आसपासच्या परिसरांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या आपल्याला या ठिकाणी ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता देखील या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला कोकणपट्टीच्या भागांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अमरावती असेल, नागपूर असेल, या ठिकाणी वर्धा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर असेल, या संपूर्ण भागांमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो नांदेडचा भाग असेल, या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये शेतकरी मित्रांनो तसेच लातूर असेल, बीड असेल, या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भ असेल, मराठवाड्याचा भाग असेल, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मध्य महाराष्ट्र असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, या संपूर्णच भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो 3 तारीख असेल, 4 तारखेला असेल, 5 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता ही आपल्याला हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.